नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात मोराची मूर्ती आहे का? किंवा तुम्ही मोराची सुंदर मूर्ती घरात ठेवण्याचा विचार करत आहेत का? पण मनात एक प्रश्न नक्की येत असेल, वास्तुशास्त्रानुसार घरात मोराची मूर्ती ठेवणे शुभ आहे की अशुभ? अनेक लोक घर सजावटीसाठी मोराची मूर्ती ठेवतात, पण वास्तुशास्त्रामध्ये मोराला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. असं मानलं जातं की योग्य दिशेत आणि योग्य पद्धतीने ठेवलेली मोराची मूर्ती घरात सुख समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य आणतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोराच्या मूर्तीचं वास्तुशास्त्रातील महत्त्व, ती कोणत्या दिशेला ठेवावी, कोणत्या ठिकाणी ठेवू नये आणि मोराची मूर्ती ठेवताना कोणत्या चुका टाळावेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मोराचं धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व. भारतीय संस्कृतीमध्ये मोराला अत्यंत शुभ मानलं जातं. मोर हा भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित आहे. श्रीकृष्णाचं मुकुटामध्ये मोरपिसाचा समावेश असतो. तसेच भगवान कार्तिकी यांचं वाहन देखील मोर आहे. यामुळे मोराला सौंदर्य, समृद्धी, आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार मोराची मूर्ती घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करते. घरात मोराची मूर्ती ठेवणे शुभ की अशुभ? याचं उत्तर आहे शुभ, पण त्यासाठी काही वास्तु नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. जर मोराची मूर्ती योग्य दिशेत ठेवली गेली तर ती घरातील सुख शांती वाढवते, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो, आर्थिक प्रगतीसाठी देखील ती लाभदायक मानली जाते. परंतु चुकीच्या दिशेत किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवली गेल्यास अपेक्षित लाभ मिळत नाही. मोराची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी? पूर्व दिशा. वास्तुनुसार मोराची मूर्ती ठेवण्यासाठी पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. पूर्व दिशा सूर्यदेवाची दिशा आहे. या दिशेला मोराची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहते. उत्तर दिशा. उत्तर दिशा धन आणि समृद्धीची दिशा मानली जाते. या दिशेला मोराची मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते. व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती संधी वाढते. ईशान्य दिशा. ईशान्य दिशा देवस्थानाची दिशा मानली जाते. या दिशेला मोराची मूर्ती ठेवल्यास आध्यात्मिक ऊर्जा वाढते, घरात शांतता आणि समाधान टिकून राहते. हॉलमध्ये मोराची मूर्ती ठेवावी का? होय, हॉल किंवा डायनिंग रूममध्ये मोराची मूर्ती ठेवणं शुभ मानले जाते. घरात येणाऱ्या पाहुण्यांवर सकारात्मक प्रभाव पडतो, घरातील वातावरण आकर्षक आणि आनंदीदायी बनते. बेडरूममध्ये मोराची मूर्ती ठेवावी का? वास्तुनुसार जोडप्याच्या बेडरूममध्ये मोराची जोडी ठेवणं शुभ मानले जाते. असं मानलं जातं की यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं, नातेसंबंध अधिक मजबूत होतात. मात्र एकट्या मोराऐवजी मोराची जोडी ठेवणं अधिक लाभदायक मानलं जातं. अभ्यास खोलीत मोराची मूर्ती ठेवावी का? होय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास खोलीत मोराची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते, अभ्यासात मन लागतं, सकारात्मक विचार वाढतात. मोराची मूर्ती कोणत्या ठिकाणी ठेवू नये? बाथरूम जवळ. मोराची मूर्ती कधीही बाथरूम किंवा शौचालयाजवळ ठेवू नये, हे वास्तुनुसार अशुभ मानलं जातं. स्वयंपाकघरात. किचनमध्ये मोराची मूर्ती ठेवणं टाळावे, यामुळे वास्तु संतुलन बिघडू शकतं. जमिनीवर. मोराची मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नये, ती नेहमी स्टँड, टेबल किंवा शोकेसवर ठेवावी. धुळीत किंवा तुटलेल्या अवस्थेत. तुटलेली किंवा खराब झालेली मोराची मूर्ती घरात ठेवू नये. अशी मूर्ती नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. मोराची जोडी ठेवणं शुभ की एक मोर? वास्तुनुसार मोराची जोडी अधिक शुभ मानली जाते. विशेष विवाहित जोडप्यासाठी मोराची जोडी प्रेम, विश्वास आणि नात्यातील गोडवा वाढवतो. एक मोर देखील शुभ असतो, पण जोडी देखील अधिक महत्त्व दिलं जातं. धातूची किंवा मातीची मूर्ती. मोराची मूर्ती पितळ, तांबे, क्रिस्टल किंवा मातीची असू शकते. पितळाची मोराची मूर्ती विशेष शुभ मानली जाते. क्रिस्टल मूर्ती सकारात्मक ऊर्जा वाढवते असं मानलं जातं. मोरपीस आणि मोराची मूर्ती यामध्ये काय फरक? मोरपीस आणि मोराची मूर्ती दोन्ही शुभ मानले जातात. मोरपीस नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयोगी मानला जातो, तर मोराची मूर्ती सौंदर्य, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. दोन्ही गोष्टी घरात योग्य ठिकाणी ठेवल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात. मोराची मूर्ती ठेवताना या चुका टाळा.
तुटलेली मूर्ती ठेवू नका, धूळ साचू देऊ नका, बाथरूम जवळ ठेवू नका, अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवू नका, जमिनीवर ठेवू नका. मूर्ती नियमित स्वच्छता करा, शुभ दिशेस निवडा. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरात मोराची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं. योग्य दिशेत ठेवलेली मोराची मूर्ती घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती आणि समृद्धी आणण्यास मदत करते. पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेत मोराची मूर्ती ठेवणं विशेष लाभदायक मानलं जातं. मात्र चुकीच्या ठिकाणी किंवा तुटलेली मूर्ती ठेवणं टाळावे. तुमच्या घरात मोराची मूर्ती आहे का आणि ती कोणत्या दिशेला ठेवली आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वास्तुशास्त्रीय संबंधित माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.